हे इथे बघ, हा पॉईंट फक्त झूम करून जरा दाखवा पॉईंट. काय गरज आहे सांग मला ह्याच्यातून तिथे जायची. ही साधारण एक 100-150 हे फूट खाली इकडची दरी आहे गाडी. Whoa. रील बनवताना एका ट्रॅव्हल इन्फ्लुएन्सर अन्वी कांदारचा खोल दरीत पडून मृत्यू झाला. मित्रांनो, ही न्यूज तर सगळीकडेच आलेली आहे. तुम्हाला पण माहितीच असेल की ही न्यूज सगळीकडे आलेली आहे आणि तुम्ही पण ऐकलं असाल. पण त्यांच्या मित्राचं असं म्हणणं आहे की तिचा खोल दरीत पडून मृत्यू नाही झाला किंवा पाय घसरून मृत्यू नाही झाला. त्यांचं म्हणणं असं आहे की, नमस्कार मित्रांनो, माझं नाव अक्षय आणि आज आपण इंट्रो काय नाही देणार. आज आपण डायरेक्ट मुद्द्यावर हात घालणार आहे. तर मित्रांनो, माझं एकच म्हणणं आहे की रील बनवताना थोडी काळजी घ्या. एक रील स्वतःचा जीव घालते ना तर ती रील काहीच कामाची नाही. जर एक रील आपल्या आई पप्पापासून आपल्याला दूर करते ना तर ती रील काहीच कामाची नाही. जर एक रील आपल्या सर्व फॅमिली मित्रा मैत्रिणींपासून दूर करते ना तर ती रील काहीच कामाची नाही आहे. आपण फेमस होण्यासाठी काहीही करतो, आपण फेमस होण्यासाठी कुठेही जातो, पण स्वतःचा जीव धोक्यात घालून हे रील बनवणं किंवा ब्लॉग बनवणं हे कधीच कामाचं नाही आहे. मित्रांनो, बनवा अशा ठिकाणी बनवा जिथे की आपला जीव नाही जाऊ शकत. मित्रांनो, ती 300 फूट खोल दरीत पाय सटकून पडल्यानंतर तातडीनं तिथे रेस्क्यू टीम आली आणि मला तर खरं तर रेस्क्यू टीमचे आभार मानायचे आहेत. मित्रांनो, स्वतःचा जीव धोक्यात टाकून अन्वीला बाहेर काढण्यात आला. रेस्क्यू टीमचे खरंच आभार मानायचे आहे. मित्रांनो, रेस्क्यू टीमचं पण म्हणणं होतं की एवढ्या लांब जायची काय गरज आहे, एवढ्या तिथे वर जायची काय गरज आहे. हे इथे बघ, हा पॉईंट फक्त झूम करून जरा दाखवा पॉईंट. काय गरज आहे सांग मला ह्याच्यातून तिथे जायची. ही साधारण एक 100-150 हे फूट खाली इकडची दरी आहे गाडी. तुमचा जीव जाऊ नये म्हणून मी व्हिडिओ बनवतो. सो प्लीज कुणीही तसल्या धोकादायक ठिकाणी जाऊ नका. निसर्गाचा आनंद घ्या, ना की निसर्गासोबत खेळा.